निलंग्यात उघड्या गटाराचा बळी, नालीत पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू. नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप, नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी. लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपालिका हद्दीतील पीरपाशा दर्गा परिसरात नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक भीषण नमुना समोर आला आहे. येथील एका मोठ्या उघड्या नालीत पडून दिगंबर भोजने यांच्या बैलाचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरातील रस्त्यांची आणि गटारांची झालेली दुर्दशा निष्पाप जनावरांच्या जीवावर उठल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिगंबर भोजने यांचा बैल पीरपाशा दर्गा भागातून जात असताना अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेल्या खोल आणि रुंद नालीत पडला. नालीतील साचलेले घाणपाणी आणि गाळ बैलाच्या तोंडात व नाकात गेल्याने श्वास गुदमरून बैलाचा जागीच अंत झाला. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रशासकीय अनास्थेचा बळी. निलंगा शहरातील अनेक भागात नाल्यांवर झाकणे नाहीत किंवा त्या अर्धवट अवस्थेत आहेत. पीरपाशा दर्गा भागातील या नालीची दुरावस्था अनेक दिवसांपासून आहे. शहरातील नाली आणि रस्त्यांच्या दुर्दशेचा हा बळी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नुकसान भरपाईची मागणी. मृत पावलेला बैल हा शेतकरी दिगंबर भोजने यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होता. या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकरी भोजने यांनी केली आहे. आता या घटनेनंतर तरी झोपलेले निलंगा नगरपालिका प्रशासन जागे होणार का आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.